लहान मुलांच्या किंवा महिलांच्या आणि पुरुषांच्या केसांमधला कोंडा यावरचं आपलं आजचं सेशन आहे। केसांमध्ये कोंडा होण्याची कारणं काय आहे आणि त्याच्यावर अगदी सोपे इलाज काय असतात। बऱ्याच शाळेतल्या मुलींना मुख्यतः करून हा प्रॉब्लेम असतो आणि महिलांना, आणि कोंड्यामुळे केस गळती होते आणि केस अतिशय जास्त पातळ होतात। तर कोंडा का होतो, तर आपल्या सर्वप्रथम तर केसांना खूप जास्त तेल लावलं की तेल हे धुळीला शोषते आणि त्या धुळीचं रूपांतर कोंड्यांमध्ये होते, कारण की तिथे इन्फेक्शन होते केसांच्या मुळांमध्ये। दुसरी गोष्ट, केस गळती ही कोंड्यामुळे जास्त प्रमाणात होते। पाठीवर, कपाळावर आणि चेहऱ्यावर पिंपल येण्याचं प्रमाण सुद्धा कोंड्याने वाढत असते। तर बघूया आपण कोंड्यांवर काय काय इलाज करू शकतो। मुख्यतः केसांची त्वचा कोरडी असताना सुद्धा कोंडा होण्याचं प्रमाण जास्त आहे। तर कोंडा नेमका आपण कुठल्या पद्धतीने घालवू शकतो। एक मेडिकलमध्ये एक सेल्सन नावाचा शॅम्पू मिळतो। सेल्सन पांढऱ्या रंगाची बाटली आहे आणि ज्याच्यावर हिरव्या रंगाने सेल्सन असं नाव लिहिलेलं असते। लहान मुलांसाठी स्पेशली हा शॅम्पू बनलेला आहे, पण हा मोठ्यांना सुद्धा चालतो। लहान मुलांचा स्पेशली हा शॅम्पू आहे। सेल्सन शॅम्पूनी आठवड्यातून 2 ते 3 वेळेस जर केस धुतले तर तुमच्या केसांमधला कोंडा 2 ते 3 वॉशमध्ये चालला जातो। दुसरी जर का आपण आणखीन एक गोष्ट बघायला गेली तर काही ड्रॉप्स मिळतात मेडिकलमध्ये, ज्याला अँटी डॅन्ड्रफ ड्रॉप्स म्हणतात। ते ड्रॉप्स रात्री झोपताना केसांच्या मुळामुळांना लावून ठेवायचं, थोडी मसाज करायची आणि सकाळी उठल्यावर केस धुवून घ्यायचे, त्याने सुद्धा केसांमधला कोंडा जातो। घरगुती उपायांमध्ये जर आपण कोंड्याचे काही उपाय बघितले तर घरगुती याच्यामध्ये आपण कोंड्यामध्ये कडुलिंबाच्या पानांचा रस जर का केसांना लावला त्याने कोंडा जातो। कोरफडनी 100% कोंडा जातो। म्हणजे तुमच्या केसांमध्ये किती पण कोंडा असला ना तर तो कोंडा तुम्ही 3 ते 4 वेळेस मिक्सरमध्ये कोरफडीचा गर वाटून घ्या आणि तो केसांना लावा आणि केस धुवा, तुमच्या केसांमधला कोंडा 100% जाणार आहे। याचबरोबर लिंबू हा केसांना लावल्याने कोंडा जातो असं खूप जण म्हणतात, पण खरं सांगायला गेलं तर लिंबू केसांना लावू नये, कारण की लिंबू हे ॲसिड प्रमाणात जास्त असते। लिंबामध्ये ॲसिड खूप असते, म्हणून केसांना लिंबू लावू नये। केसांना तुम्ही कोरफड लावा। कोरफड ही केसांना खूप जास्त चांगली आहे। कोरफडीने केस गळती पण थांबते, केस दाटही होतात, केसांमधला कोंडा पूर्णतः निघून जातो, केस स्वच्छ आणि मुलायम होत असतात। याचबरोबर आपण आणखीन काही बघायला गेलो तर हार्मोनल इनबॅलन्स हे सुद्धा कारण कोंड्याचं होण्याचं आहे। काही महिला म्हणा किंवा काही मुलींचे हार्मोन जर इनबॅलन्स होत असतील तर त्यांच्या केसांमध्ये कोंडा वाढण्याचं प्रमाण हे अतिशय जास्त आणि जास्त प्रमाणामध्ये असते। म्हणून केसांची काळजी घ्या। केसांमध्ये कोंडा झाला असेल तर सेल्सन शॅम्पू आहे किंवा मेडिकल फार्मसी प्रोडक्टमध्ये कोंड्याचे काही शॅम्पू मिळत असतील तर ते ट्राय करा। पण सेल्सन हा पण फार्मसी शॅम्पू आहे जो अगदी स्वस्त आणि मस्त मेडिकलमध्ये मिळतो। आणखी असे सेशनसाठी आम्हाला नक्की या पेजला फॉलो करा। रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे मुलांचा शाळेचा डबा कसा असावा। रोज मुलांना शाळेत काय द्यावं काय नाही द्यावं ह्याचा बऱ्याच महिलांना खूप जास्त प्रश्न पडत असतो। तर मुलांना परफेक्ट आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आणि मुलं लवकर न थकण्यासाठी आपण कसा डबा देऊ शकतो। तुम्हालाही दुपारी 3चं सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा। आणि हो, आमच्याकडे शेअर मार्केटचे क्लासेस चालू आहे आणि उद्यापासून क्लास चालू होत आहे। फक्त 999 रुपये फी आहे। तुम्ही फी इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा भरू शकतात। आणखीन माहितीसाठी मला संपर्क करा। थँक्यू।